थोडेकन मॅच सुरू करायची आहे। पहिल्या क्रमांकाचा षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे। शनेश्वर प्रीमियर लीगचा सुरू होणारा एक मोठा थरार। पहिला बॉल आपण पाहतो काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही, शांत पद्धतीने चेंडू येऊ दिला, चेंडूच्या पुढे फक्त बॅट उभी केली आणि पहिलाच बॉलला एक वेगळा सन्मान देण्याचं काम आपण पाहतो खेळाडूच्या माध्यमातून। आणि संघाचं खातं ओपन केलं, एक धावपलकेचा सिलसिला मैदानावरती सुरू झालेला आहे। खरं तर क्रिकेट भारतच्या प्रत्येक षटकाला जगदंब सोनाई यांच्या वतीनं भारत आपल्या इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं बक्षिसाची घोषणा। क्रिकेट हा असा खेळ आहे, तुम्ही बघाल तुम्हाला तो सहजासहजी आनंद देणार नाही, त्यासाठी तुम्हाला पुरेपूर तुमचा कस लागतो आणि या मैदानावरती सुद्धा खेळाडूंचा कस लागताना आपल्याला आतमध्ये बघायला मिळेल। हा बॉल यावेळेस समोर आपण पाहतो शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे। पहिल्या बॉल वरती आपण पाहिली एक सिंगल, पहिल्या क्रमांकाचं षटक आहे, सिमेंट विकेट आहे, त्यामुळे या खेळपट्टीवरती धावांचा भरघोस सिलसिला बघायला मिळतो की इथे गोलंदाजांचा दबदबा या खेळपट्टीवरती बघायला मिळतो। हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होऊन जाईल। नेवासा सांस्कृतिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्रासाठी आपण पाहतो ओळखला जाणारा हा तालुका समृद्ध आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वसलेला तालुका म्हणून नेवासेची ओळख आणि शनी शिंगणापूर गावातल्या या ऐतिहासिक मैदानावरती फ्लिक केलेला हा बॉल, मनगटाचा पुरेपूर वापर आणि हा चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर। या बॉलवरती धावा 4। नेवासेची ओळख आणि शनी शिंगणापूर गावातल्या या ऐतिहासिक मैदानावरती पुरेपूर वापर आणि हा चेंडू आणि शिंगणापूर लोणारी सरांचा सुद्धा या ठिकाणी या ऐतिहासिक मैदानावरती संपन्न केलेला हा बॉल। लोणारी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आपण इथे इकडे वाढवलंय। बाउंड्री वाढवलेली बर का सर, आतलं झाड हा चौकार ठेवलेला आहे। मॅच सुरू करा, 4 धावांचा हा इशारा आपण पाहतो ठिकाणी पंचांकडून आणि या चौकारा बरोबरी धावपलकेवरती वाढ होईल। धावपलकेवरती 5 धावा पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती सुरू आहे। रॉकस्टारला आपण बघतोय क्षेत्ररक्षण करत असताना तर बॅटिंग टीम कडून 2 बॅटर्स मैदानावरती खेळपट्टीवरती तयार आहेत। पहिला चेंडू या सरळ बॅटनं मिडऑफच्या डोक्यावरून खेळलेला हा चेंडू डीप लॉग ऑफ क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा इनसाइड आउटचा एक बहारदार चौकार। 2 बॅटर्स मैदानावरती तयार आहेत, केला येऊ दिला आणि त्याला टिपिकल पहिला चेंडू या सरळ बॅट तो टिपिकल पॉवर मिडऑफच्या डोक्यावरून बॅटर्स मैदानावरती 2 चेंडूवरती लागोपाठ 2 चौकार। रेस्ट्रिक्शन्स आहेत फील्ड सेटअप वरती कारण पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर प्ले ऑन असल्या कारणास्तव हा बॉल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, खांद्याच्या लाईन मध्ये आडवी बॅट केली, बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळला हा चेंडू आणि डिक्लेरेशन झोन तिकडे असणार आहे। डिक्लेरेशन झोन कडे गेलेला हा चेंडू देऊन जाईल त्या धावा 2। रॉकस्टारला आपण बघतोय प्रथम बॅटिंग करत असताना 2 चेंडूवरती 2 चौकार आणि रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअप वरती आहेत आणि त्याचा फायदा आतापर्यंत कुठेतरी आपण पाहतो बॅट्समन मैदानावरती घेतील, यामध्ये कोणतीही शंका नाही। फुल टॉस अक्रॉस द लाईन अलॉंग द कार्पेट उडवला हा बॉल, नो बॉल आणि नो बॉल वरती धावा या चेंडूवरती मिळतील, बॅट्समन मैदानावरती घेतील, यामध्ये शंका नाही। फुल टॉस टोटल कार्पेट उडवला हा बॉल आपण पाहतो मिळणार आहे। 16 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत। तुम्ही बघाल ऑप्शन पद्धतीतून या 16 टीम फॉर्म झालेल्या आहेत आणि आपण मगाशी सांगितलं की कोणता हा संघ जास्त ताकदवान आहे, हा संघ कमी ताकदवान आहे अशी तुलना अजिबात होणार नाही। 16 संघ एक समान ताकदीचे आहेत। फ्रीडचा हा चेंडू होता, थोडासा फटका फसला, स्क्वेअर लेग मध्ये नो मॅन्स लँड, जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही तिकडे तो चेंडू असणार आहे। 2 क्षेत्ररक्षक तिकडे तो चेंडू थांबवण्यासाठी प्रयत्न करतील। रॉकस्टारची सुरुवात चांगली आहे, तुम्ही बघा तुमची चांगली सुरुवात हे तुमचं निम्म यश मानलं जातं आणि व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस यशाची व्याख्या काय आहे, ज्याने मिळालेल्या वेळेचा योग्य वापर केला आणि जो काळावरती स्वार झाला त्याला यश मिळतं, ही यशाची साधी सरळ सोपी व्याख्या आहे। पहिला क्रमांक तो षटक आतमध्ये टाकून पूर्ण झालं
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावफलक दाखवतोय तो 18 धावा. 18 धावा धावफलकावरती पहिल्या क्रमांकाचं षटक पॉवर प्लेचं टाकून झाला आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा या ऑन बोर्डवरती आहेत. नेवासा तालुक्यातील असणाऱ्या सगळ्या खेळाडूंचा कलागुणांचा सन्मान आज ह्या व्यासपीठावरती होतोय. आज गाडेकर मामा आपण पाहतो ठिकाणी इथे आमच्या बरोबर इथे मामांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संकल्पनेतून आपण पाहतो ठिकाणी ही स्पर्धा पुढे उभी राहते. आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण पाहतो ठिकाणी काम करणारे आमचे DK सर इथे उपस्थित आहेत. विजय लोणारी अप्पा आपल्या बरोबर इथे, बंटी साठेंना आपण आयोजक कमिटीमध्ये काम करताना बघतोय. आणि नेवासा तालुका आणि नेवासा तालुक्यातील सगळ्या मुलांना हे मोठं व्यासपीठ आज या आयोजक कमिटीच्या माध्यमातून प्रमोट करण्यात आलेला आहे. हा सन्मान तुम्ही बघाल. आज गाडेकर मामा आज त्यांच्या सोबत त्यांचा सगळा स्टाफ या मैदानावरती ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस नियोजन तुम्ही बघू शकता. बॅक टू द बॉलर, शतरक्षक पाठीमागे उभा करून ठेवला होता, टिपलेला झेल आणि या बरोबरीत पहिला खेळाडू स्टाफ या मैदानावर ज्यावेळेस पहिला खेळाडू मैदानावरती थांबतोय त्यावेळेस पहिला हातराष्ट्र तुम्ही बघू शकता. बॅक दुसऱ्याच्या सुरुवातीला बॉलर शतरक्षक मैदानावरती होते ती म्हणजे स्टाफ या मैदान 11 विरुद्ध कार्तिकी ॲग्रो अशा या दोन टीम मध्ये नियोजन तुम्ही बघू शकता. नेवासा तालुका वाईज स्पर्धेचं आयोजन आम्ही बघतो तिथे नेवासा तालुका सुद्धा आम्ही खेळताना कायम बघितलेला आहे. मला वाटतं काष्टी करंडकामध्ये मी नेवासाला बघितलं होतं आणि आज त्यांच्याच तालुक्यामधील आपण पाहतो ठिकाणी असणार ही प्रीमियर लीग या मैदानावरती आपण पाहतो इथे संपन्न होत असताना आज आपण पाहतो आपल्या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आहे असे आमचे महादेवजी गाडेकर, त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देणारे आमचे समर्थ दूध संकलनचे पांडुरंगजी कुतरवाडे सर ज्यांनी आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक युवा उद्योजक सन्माननीय रवी राजपूत ज्यांनी तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण पाहतो ठिकाणी या स्पर्धेसाठी स्क्वेअर लेग मध्ये टाकून दिलेला चेंडू आउट ऑफ द पार्क आणि या चेंडूवरती सुपर सॉनिक षटकार. आणि आमचे तिसऱ्या क्रमांक बक्षीस आपण पाहतो ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण पाहतो ठिकाणी टाकून दिलेला चेंडू अशा सगळ्या बक्षीसदात्यांचा कबड्डीच्या वतीने तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मनापासून आभार ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण ही स्पर्धा उभी करत टाकून दिलेला ठेवलेला आहे. हा चेंडू षटकार देऊन जाईल आणि या षटकाराबरोबर रॉक स्टार ज्यांच्या नावा स्टार आहे ते अनरिचेबल स्टार ऑन स्ट्राइक इनला टीम ओनर. हो काय बाउन्स टाकला तुम्ही बघाल. चेहऱ्याच्या समोरनं हा बॉल निघून गेला होता. थोडीशी अनपेक्षित उसळ घेणारा हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातावरती. खरं तर व्हेरिएशन असावं आपल्याकडे. तुम्ही बघा सिमेंट विकेट आहे आणि सिमेंट विकेटवरती सहजासहजी फलंदाजांचा दबदबा दिसतो, मात्र इथे गोलंदाजांनी सुद्धा या विकेटवरती आतापर्यंत अचूक लाईन अचूक टप्प्यावरती टाकलेले चेंडू ते बघायला मिळालेत. हा बॉल पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगात ती बॅट फिरली होती, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. संघाचे संघ मालक आहेत तुम्ही बघाल ऑन स्ट्राईक एंडला ज्यांनी रॉकस्टारची संघ मालकी स्वतःकडे ठेवलेली या संघाच्या स्वतः संघ मालक म्हणून काम करत आहेत आणि तेच ऑन स्ट्राईक एंडला राईट हँड बॅटर 3 स्टंप कव्हर करून उभे असणारे खेळाडू आहेत. हा बॉल यावेळेस मात्र भरपूर जास्त उसळी घेणारा हा चेंडू होता. सरळ यष्टिरक्षकाच्या हातावरती वाईट बॉलचा हा कॉल पंचांकडून तर एक बाउनचा कॉल सुद्धा समोर सांगण्यात आलेला आहे. आज भारतामध्ये सर्वाधिक जास्त क्रिकेट खेळलं जातं आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त क्रिकेट जर कुठे खेळलं जात असेल तर भारतामध्ये सगळ्यात जास्त क्रिकेट महाराष्ट्रात खेळलं जातं आणि महाराष्ट्रानं खूप चांगले क्रिकेटर आपल्याला दिलेत. फर्स्ट स्लिपमध्ये थांबवला गेला हा चेंडू शतरक्षक पाठीमागे उभा करून ठेवला होता. डायरेक्ट फेक करण्याच्या प्रयत्नामध्ये एक सिंगल तिथे प्राप्त होईल. महाराष्ट्रात सिंगल बरोबर षटक क्रमांक महाराष्ट्रानं खूप दोन चांगले क्रिकेटर आपल्या मैदानावरती होणार आहे. फर्स्ट स्लिपमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती आम्ही जातो. टीम रॉकस्टार एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 ऑन बोर्ड 26 धावा या धावफलकीवरती आहेत. 26 धावा धावफलकीवरती 2 षटकं संपलीत म्हणजे पॉवर प्ले संपलाय. तर येणारे अजूनही 4 षटकं पहिला डाव संपण्याअखेरीस आपण पाहतो मैदानावरती शेष असणार आहेत, शिल्लक असणार आहेत. क्रीडा विविध प्रकारचे खेळ मानवाच्या जीवन प्रकारचे एक अविभाज्य घटक आहेत. पुरातन काळापासून तुम्ही बघा ऑलिम्पिक, रथस्पर्धा, कुस्ती, तलवार, युद्ध, धावणं अशा क्रीडा प्रकारच्या या स्पर्धा ह्या मानवी इतिहासाला ज्ञान देत आलेल्या आहेत
आणि इंग्रजांनी आपलं साम्राज्य 5ही खंडामध्ये विस्तारलं होतं. साम्राज्य समेत त्यांनी आपल्या चालरीती, वेश, खाद्य प्रकाराचाही बराचसा प्रसार केला. आणि त्याचबरोबरीत गेल्या 50 वर्षात ज्या खेळानं प्रचंड लोकप्रियता कमवली तो हा क्रिकेटचा खेळ. हा खेळ प्रत्येकाला टीव्हीवरती बघायला तरी आवडतो किंवा मैदानावरती येऊन खेळायला तरी आवडतो. अगदी लहान मुलांपासून ते त्यांच्या आजी आजोबांपर्यंत प्रत्येकानं या खेळावरती मनापासून प्रेम केलेलं आहे. ओहो हो, हा बॉल लेंथ होता, पुढे टाकला होता, नॉन स्ट्राईक एंडच्या स्टंपला जाऊन तो बॉल लागला आणि तिथे एक सिंगल धाव तिथे तोपर्यंत प्राप्त होणार आहे. एका सिंगल धावेबरोबर धावफलकीवरती वाढ होईल. 27 धावा धावफलक दाखवतोय. रॉकस्टार प्रथम बॅटिंग करत असताना षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू झालेला आहे. सिमेंट विकेट आहे आणि तुम्ही बघा सिमेंट विकेटवरती फलंदाजांचा दबदबा दिसतो, कारण काही बाउन्स बघायला मिळतात. काही वेळेस चेंडू बॅटवरती चांगले मिडल होतात, तर काही वेळेस सिमेंट विकेटवरती सुद्धा काही बॉल स्किट होताना दिसतात, काही बॉल खाली राहतात. त्यामुळे मजा येईल ही स्पर्धा बघत असताना, कारण लीग फॉर्मॅट आहे, साखळी पद्धत आहे आणि साखळी पद्धतीतून पुढे सुपर 8 साठी तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. टॉप 8 पर्यंतचा तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि टॉप 8 मधून तुम्हाला पुढे सुपर 4 मध्ये यायचं आहे. त्यामुळे मोठा प्रवास आहे तुमचा आणि तो प्रवास तुम्ही कसा करता या गोष्टीला टीम फार महत्त्व आहे. तुम्ही डेस्टिनेशन पर्यंत पोहोचाल नाही पोहोचाल किंवा जय पराजय या नंतरच्या गोष्टी आहेत, तुम्ही हा प्रवास कसा करताना हा फार महत्त्वाचा. हा बॉल कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक मागे उभा करून ठेवलाय. एकच सिंगल धाव तिथे असणार आहे. एका सिंगल धावेबरोबर धावफलकीवरती वाढ होईल. षटक क्रमांक 3 मैदानावरती आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू असताना 28 धावा या धावफलकीवरती पुढे. 28 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आलेलो आहोत. मॅच आपण पाहतो या ठिकाणी महत्वाची आहे, कारण पहिला सामना अर्थात दोघांनाही गमवायचा नाही, विजयाबरोबरच सुरुवात करायची. हा बॉल बॅटचा टॉप एज, स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल. भरपूर वेळ होता टिपलेला झेल आणि या झेल बरोबरीत रॉकस्टारला धक्का क्रमांक 2. विजयाबरोबर सुरुवात करते. हा बॉल बॅटचा टॉप एज, स्क्वेअर लेग डाऊन बॉल. भरपूर वेळ होता टिपलेला, विजयाबरोबर सुरुवात करायची. हा बॉल बॅटचा टॉप एज क्रमांक स्क्वेअर लेग मध्ये क्रमांक 2 आपण पाहतो या ठिकाणी मैदानावरती बघायला मिळाला. भरपूर वेळ होता. विषय म्हणजे आपण पाहतो या ठिकाणी 6 षटकांच्या मॅच टीम ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस तुमची ओपनिंग भागीदारी फार महत्वाची असते, कारण ती ओपनिंग भागीदारी तुमची संपूर्ण मॅचच्या निकालावरती परिणाम करू शकते. त्यामुळे तुमची जी ओपनिंग भागीदारी आहे ती फार महत्वाची राहते. न्यू बॅटर, राईट हँड बॅटर, 3ऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपण आहोत. हा बॉल फुलटॉस हा चेंडू माथे कापत गेलाय मागे, डीप लॉग ऑफ मध्ये थांबवला गेला तो चेंडू क्षेत्ररक्षक समोर. तिथे एकच सिंगल धाव पण पाहतो ठिकाणी तिथे मिळेल. एका सिंगल धावेबरोबर धावफलकीवरती पुन्हा एकदा वाढ होईल. धावफलक पुढे येईल. षटक क्रमांक 3 आहे आणि पहिलीच मॅच आहे, त्यामुळे पुढे आपण पाहतो ठिकाणी मैदानावरती इथून पुढचा हा खेळ मैदानावरती कसा सुरू होतो हे बघायचं. डाव महत्वाचा आहे. हा बॉल यावेळेस 3 स्टंपच्या समोर आपण पाहतो. पुन्हा एकदा चेंडूच्या समोर फक्त बॅट उभे करण्याचं काम. कॅल्क्युलेटेड क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ना, ते कॅल्क्युलेटेड क्रिकेट. ऑन स्ट्राईक एंडचा बॅटर शैलेश कडून आपण पाहतो मैदानावरती बघायला मिळालंय. जिथे त्याला आक्रमण करायचंय तिथे त्यानं आक्रमण सुद्धा केलंय आणि जिथे ज्या चेंडूंना आपण पाहतो ठिकाणी सन्मान द्यायचा आहे त्या चेंडूला सन्मान देण्याचं काम सुद्धा त्याच्या माध्यमातून. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतोय 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 31 धावा धावफलकीवरती आहेत. रनांगण पेटलेला आहे दोन्ही टीमसाठी. आपण पाहतो या ठिकाणी हा पहिला सामना गमवायचा नाही. पहिल्या सामन्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी दोघांकडूनही जेवढी ताकद पणाला लावता येईल तेवढी ताकद पुढे लावण्याचं काम दोन्ही टीमच्या माध्यमातून होईल, यामध्ये शंका नाही. कारण मॅच दोघांनाही पहिल्या मॅच मध्ये लॉस स्वीकारायचा नाही, यासाठी आपण पाहतो ठिकाणी इथे तो प्रयत्न केला जाईल. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. 4थ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बघायचे पुढे बॉलिंग ट्रॅक वरती कोणाला आणलं जाणार आहे. शनी शिंगणापूर मध्ये आपण आहोत. ऐतिहासिक महत्व असणार हे गाव आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या गावाचं नाव आपण पाहतो ठिकाणी खरं तर घेतलं जातं आणि धार्मिक महत्व ह्या गावाला मोठं आहे. सगळ्यात महत्वाचं निसर्गानं समृद्ध असणार हे गाव आहे.
आणि आज याच मैदानावरती आपण पाहतो ठिकाणी सुरू असणार हा टेनिस बॉल क्रिकेटचा एक प्रचंड मोठा महारण संग्राम, जिथे नेवासा तालुका ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली इथे आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितलं, भक्ती म्हणजे सर्वस्पर्शी प्रेम. जी लोक स्वतःवरती प्रेम करतात ते यशस्वी होतात. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितलं, तुम्ही स्वतःवरती प्रेम करा. हा इतिहास नेवासाचा आहे. शनी शिंगणापूर आणि 16 टीम या मैदानावरती आपण पाहतो. आज आपलं नशीब आजमावताना बघायला मिळणार आहेत. शैलेश सलामीला आलेला हा खेळाडू हा चेंडू सोडून दिला. त्याने त्या चेंडूची छेड काढण्याचा प्रयत्न केला नाही. मुख्य पंचाने सुद्धा कळवलं हा वाईट बॉल आहे. एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे येईल आणि धावफलकीवरती वाढ होईल. 4थं षटक आहे मैदानावरती आणि 6 षटकांची मोठी बॅटल मैदानावरती बघायला मिळणार आहे. अ गुड मॅच वी विल बिटवीन दिस टू टीम. एक चांगला सामना बघायला मिळणार आहे या दोन टीम मध्ये. लेन बॉल पुन्हा एकदा वाईड लाईन वरती ठेवण्याचं काम. कव्हर आहे मागे. एकच सिंगल धाव तिथे आपण पाहतो पुढे घेतली जाईल. पुन्हा एक चांगलं कलेक्शन. सगळ्यात महत्त्वाचं क्रिकेट इज अ टीम गेम. एक आणि दोन खेळाडूंनी चांगलं खेळून तुम्हाला जिंकता येत नाही. इफ यू वॉन्ट टू गो अँड प्ले युअर इंडिव्हिज्युअल गेम, तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ मैदानावरती दाखवावा लागणार आहे. त्यामुळे तो खेळ आपण पाहतो ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षित राहील. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन. फुलर लेनचा हा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळलाय. बॉल माती कापत मागे गेला. लॉग ऑन मागे उभा करून ठेवलाय. एकच सिंगल धाव. तितक्या जागा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत की तिथे मोठा फटका आपण पाहतो शैलेश खेळेल किंवा त्याचा साथीदार खेळेल. धावफलकीवरती मला जायचंय. 4थ्या षटकामध्ये आपण आहोत आणि 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती सुरू असताना 35 धावा या ऑन बोर्ड वरती तयार असणार हा धावफलक आहे. 35 धावा धावफलकीवरती. राईट हँड बॅटर आहेत. फुलटॉस हा चेंडू आणि बॅटनं मनगटाचा पुरेपूर वापर दिसला. थोडासा फंबल आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी केलेला प्रयत्न आहे आणि 2 धावा तिथे तोपर्यंत मिळणार सुद्धा आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आपण पाहतो ठिकाणी तिथे येतील आणि ह्या 2 धावांबरोबर धावफलकीवरती वाढ होईल. धावफलक पुढे येईल. 37 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. मोठं मैदान आहे. रंगमंच मोठा आहे आणि तुमच्यामध्ये जे सगळ्यात बेस्ट आहे ते तुम्हाला आज या मैदानावरती द्यायचं आहे. सर्वोत्तम योगदान. हो बऱ्याच वेळानंतर पहिल्यांदा रिव्हर्स पूलचा अटेम्प्ट बघितला मी. स्विच हिट. विरुद्ध दिशेनं खेळलेला हा फटका डिक्लेरेशन झोन कडे आणि तिथे धावा मिळतील. सर्व विरुद्ध दिशेनं फटका खेळणं हा फटका वाटतं तितकं सोपं नाही. बऱ्याच वेळानंतर हा फटका खेळण्यासाठी आधी तुम्हाला त्या फटक्यासाठी प्रभुत्व निर्माण करावं लागतं आणि ते प्रभुत्व निर्माण केल्यानंतर तुम्हाला हा फटका पाहिजे तसा खेळता येतो. आतापर्यंत कुणी प्रयत्न केला नव्हता. शैलेशचा पहिला प्रयत्न आहे तो स्विच हिटचा. डिक्लेरेशन झोन कडे तो चेंडू 2 धावा तिथे असतील. 4थं षटक समाप्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहे आणि एक बेस्ट टोटल, एक फायटिंग टोटल रॉकस्टारला तयार करायचं आहे. ट्रिगर मुवमेंट डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरकला होता आणि त्यानंतर पुढे हा चेंडू डिक्लेरेशन झोन कडे आणि षटक समाप्तीची घोषणा पंचांकडून. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानावरती 4 संपलेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 41 धावा या ऑन बोर्ड वरती पुढे पूर्ण असणारा हा धावफलक आहे. 41 धावा धावफलकीवरती. मोठं व्यासपीठ, एक मोठा रंगमंच आहे आणि आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना तुम्ही असं वावरा की तुमची भूमिका जरी संपली तरी तुमच्यासाठी कायम टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. 41 धावा धावफलकीवरती. शेवटची 2 षटक आपण पाहतो मैदानावरती. बॉल हवा आहे का? नाही बॉल गेलाय मागे काढून तुमच्या टीम मधले जायचे बॉल आणायचे. बॉल जर गेले मागे तर बॉल घेऊन या आणि मागे जे खेळाडू आहेत तिकडे बॉल जर आला, प्रेक्षकांना विनंती आहे तो मैदानावरती आतमध्ये टाका. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 41 धावा या ऑन बोर्ड वरती आहेत. रामनवमीचाच दिवस आहे. छत्रपती अर्थात तुम्ही बघाल दोन आदर्श राजे आणि प्रभू श्रीरामांचा जो इतिहास आहे तो सुद्धा किती सुंदर सांगितला जातो. ज्या सकाळी प्रभू रामांना राज्य मिळणार होतं त्या सकाळी वनवास मिळाला. ज्यावेळेस प्रभू रामानं रावणाचा वध केला त्यावेळेस रावणाची बायको मंदोदरी ही युद्धभूमीवरती आली होती. का तर तिला बघायचं होतं की माझा नवरा 3 लोकांवरती रावणानं राज्य केलं होतं. त्याची सगळी लंका सोन्याची होती. सगळ्या शक्तिशाली होता. मोठा तपस्वी होता. भगवान महादेवांचा मोठा भक्त होता. मग अशा रावणाला नेमकं मारलं कोणी?
हे बघायला रावणाची बायको मंदोदरी ही युद्धभूमीवरती आली होती की माझ्या नवऱ्याला नेमकं मारलं कोणी. रावणाचा वध झाला तुम्ही बघा, मात्र रावणाची काही स्वप्न होती ती अधुरी राहिली. मोठा तपस्वी होता रावण. बॉल समोर आपण पाहतो डाऊन द ग्राउंड. 5व्या क्रमांकाच्या षटकाला मैदानावरती सुरुवात झालेली आहे. एक सिंगल धाव आपण पाहतो ठिकाणी तिथे येईल आणि एका सिंगल धावेबरोबरीत धावपलकीवरती वाढ होताना धावपलक 42 ऑन बोर्ड. 42 धावा या ऑन बोर्ड वरती. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक इन रॉक स्टार, द अनरिचेबल स्टार टू फाइट द अनबिटेबल फोर्स. तो स्टार गाठण्यासाठीचीच लढाई आहे. शैलेश सलामीला आलेला खेळाडू, मोठ्या फटक्याचा शोध, स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल आणि प्रॉपर सेट असणारा सलामीला आलेला आणि सुरुवातीपासून आपल्या टीमसाठी धावा बनवणारा शैलेश मैदानावरती थांबला. न्यू बॅटर कुलदीप मैदानावरती रॉकस्टार कडून मैदानावरती दाखल होणारा हा कुलदीप आतमध्ये असणार आहे. कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळावं लागतं. तुम्ही बघा, क्रिकेट हा असा खेळ आहे तुम्हाला तो आनंद देईल मात्र सहजासहजी देणार नाही. आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो. इथे अगोदर तुम्हाला सगळेजण खेळ शिकवतात आणि एकदा का तुम्ही या खेळात पारंगत झाला की प्रत्येक जण तुम्हाला हरवण्यासाठीच खेळतो. इथेही प्रत्येक जण एकमेकांना हरवण्यासाठी सगळी ताकद लावणार आहे. रॉकस्टारकडे एखादा लेफ्ट हँडर बॅटर आहे की नाही मला माहित नाही, किंवा कदाचित जर असता तर त्यांनी त्याला अजून पुढे प्रमोट केलं असतं, कारण वाऱ्याच्या वेगावरती टेनिस बॉल क्रिकेट बरंच चालतं आणि वाऱ्याचा वेग आतापर्यंत बघितला तर तो राईट हँड बॅटरच्या विरोधात धावलेला आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेगावरती टेनिस बॉल क्रिकेट बरंच मालक आहेत आज टीम मध्ये, ज्यांनी या संघाची मालकी स्वतःकडे ठेवलेली आहे आणि आज टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये वाऱ्या मालकांचं वेग आतापर्यंत महत्वाचं आहे, कारण आज त्यांच्या योगदानामुळे खेळाडूंना अशी मोठी व्यासपीठावरती आपलं क्रिकेट कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. 5व्या क्रमांकाचा षटक, व्हाईट बॉलचा हा कॉल आपण पाहतो पंचांकडून. एका अतिरिक्त धावेने धावपलक पुढे होईल. पाल तो वाढता ग्राफ दिसतो आहे. 5व्या क्रमांकाचं षटक आहे. यानंतर शेवटच्या 6 चेंडू मॅच मध्ये शिल्लक राहणार आहे. पहिला डाव संपण्याअखेरीस. त्यामुळे किती टार्गेट कार्तिक की ॲग्रोच्या पुढे ठेवलं जाईल. बॉल यावेळेस बाउन्स, गती परिवर्तन, व्हेरिएशन मैदानावरती बघायला मिळालं. बॉल खूप धीम्या गतीने टाकला. ज्या वेगाच्या प्रतीक्षेत होता बॅटर त्या वेगात बॉल आला नाही. कुलदीप जो ऑन स्ट्राइक एंडला आहे, कुलदीपकडे जास्त वेळ राहिला नाही, कारण डेथ ओव्हरमध्ये तो आलाय आणि डेथ ओव्हरमध्ये त्याला संघ नायकानं मैदानावरती पुढे पाठवलंय. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? या पाठीमागे सुद्धा काहीतरी कारण असू शकतं. ऑन फील्ड डिसिजन राहतील, टेक्निकल एरर. चालू आहे का? घेऊ घ्या. ठीक आहे, घेऊ शकतो ना, फक्त लाईव्ह स्ट्रीमिंग नाहीये. काय बघायचं? यस, वाईट. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. वाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत आहे आणि बघायचं तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय असणार आहे. इट्स टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम. फेअर डिलिव्हरीचा हा कॉल आपण पाहतो ठिकाणी तिसऱ्या पंचांकडून आणि 5वं षटक आपण आतमध्ये बघतोय. धावपलक पुन्हा एकदा धावून बघू. 44 धावा या ऑन बोर्ड वरती. 44 धावा धावपलकीवरती पहिली आणि 5व्या क्रमांकाचं षटक मैदानावरती. हा बॉल कुलदीपला नाही प्रॉपर बॅट वरती बॉल मिडल करता आलेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा हा चेंडू लागोपाठ काही चेंडू त्याच्यासाठी निर्धाव टाकलेत आणि त्याला जागची जागी उभं करून ठेवलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही मोठा फटका खेळता आला तरी हरकत नाही, मात्र सिंगल डबल धावा सुद्धा आपण पाहतो टीमसाठी महत्वाच्या असतात. आणि जर असेच निर्धाव चेंडू आपण खेळत राहिला तर मग तो प्रेशर क्रिएट होईल, दबाव क्रिएट होईल. आणि एकदा का दबाव क्रिएट झाला, एकदा का जर प्रेशर क्रिएट झाला तर मग तिथून माघारी येणं थोडंसं अवघड होऊन जाईल. 5 षटकं संपली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 44 धावा. 44 धावा धावपलकीवरती 5 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती टाकून पूर्ण झालेला आहे. आणि आता शेवटचे 6 चेंडू मॅच मध्ये असणार आहेत.
शेवटचे लागोपाठ 4 चेंडू निर्धाव आणि फक्त दोन धाव्यांचं ते षटक होतं. एक बॉल बाकी. या आधीच्या षटकातले सगळे बॉल टाकून झालेत का? बघा ना, ओव्हर झाली आहे. 2 वाईड नंतर 3 डॉट आहे फक्त. 4 आहे का? हा, ओके डन. शेवटचे 6 चेंडू आपण पाहतो वाटेकना मॅच मध्ये आणि शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहेत. 44 धावा धावपलकीवरती टीम रॉकस्टारला आपण बघतोय प्रथम बॅटिंग करत असताना. झाली आहे ओव्हर. 4 डॉट आहेत. 4 लागोपाठ निर्धाव चेंडू आहेत. पहिल्या बॉलला सिंगल, दुसऱ्या बॉलला विकेट आणि त्यानंतर लागोपाठ 4 डॉट. झाली पहिल्याला नंतर 2 वाईड आहे, नंतर सगळे डॉट आहे. हा लोकल कॅटेगरीचे बॉलरला 2 षटके टाकता येतील, पण वेगवेगळे 2 बॉलर. पण वेगवेगळे 2 बॉलर पाहिजे. एकाच बॉलरला 2 षटक नाही टाकता येणार. लोकल प्लेअर मध्ये 2 षटक 2 लोकल प्लेअरला टाकता येतील, फक्त 2 वेगवेगळे प्लेअर असावेत. प्रकाशने टाकलेली नाही आणि साहिलची दुसरी 3 साईल टाकू शकतो. यस, साईल टाकू शकतो कारण यापूर्वी प्रकाशनं टाकलं होतं 1 षटक. सो यस, शेवटच्या 6 चेंडूंसाठी आपण मैदानावरती पुढे येतोय. 5 षटकं टाकून झाली आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतोय 44. मॅच आहे रॉकस्टार विरुद्ध कार्तिकेय ॲग्रो. हा बॉल समोर आपण पाहतो सोडून दिला. हा वाईट बॉलचा हा कॉल. बंटी साठेंचं आगमन होतं इथे. आप्पा आमच्या बरोबर इथे. त्यांनी काय केलंय मला सांगा. पहिली ओव्हर कोणी टाकली? पहिली वर संकेतने टाकली. टेलर साहिलने याआधी एक ओव्हर टाकली आहे का?
शेवटचं षटक मैदानावरती आहे आणि पहिली मॅच मैदानावरती सुरू आहे. सर बाहेर या. कार्तिकी ॲग्रो आणि त्यांच्या विरोधामध्ये सुरू असणारा रॉकस्टार 11 अशा दोन टीम मध्ये आपण पाहतो तिकडे मॅच आहे. शेवटचं षटक आहे. धावपलक्यावरती धावा सेट केलेल्या आहेत. पुन्हा एकदा करेक्ट केलेला जाईल धावपलक आणि राईट हँड बॅटर समोर आपण पाहतो. पहिला बॉल बॅक टू द बॉल खेळलेला हा चेंडू. शतरक्षक तिथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा असतील. या 2 धावेबरोबर धावपलक येईल पुढे. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत आणि शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना आजच्या दिवसातील होणारी पहिली मॅच मैदानावरती. राईट हँड बॅटर. मोठा डाव या 2 टीम मध्ये आपण पाहतो रंगलाय. बॉल समोर बॅटवरती तितकासा व्यवस्थित मिडल झाला नव्हता. शतरक्षक डीप मध्ये उभा करून ठेवलाय. एकच धाव आपण पाहतो ठिकाणी. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतर धावबासाठीची केलेली अपील आणि OUT. शेवटचं षटक आपण पाहतो मैदानावरती. धावबादची संधी पुढे आपण पाहतो निर्माण झाली आणि त्यानंतर खेळाडू बाद होताना दिसलेले आहेत. न्यू बॅटर नवीन प्लेयर आपण पाहतो मैदानावरती असणारे खेळपट्टीवरती. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू आपण पाहतो मॅच मध्ये शेष आहेत. राईट हँड बॅटर ऑफ स्ट्राईक इन. बॉल पुन्हा एकदा बॅटच्या वेगात फिरलेली ती बॅट होती. बॅटच्या आतली कट घेतलेला तो बॉल स्क्वेअर लेग मध्ये. एकच सिंगल धाव आपण पाहतो ठिकाणी पुढे. एका सिंगल धावे बरोबर धावपलकेवरती वाढ होईल आणि धावपलक पुन्हा एकदा पुढे येताना आपल्याला बघायला मिळेल. धावपलकेवरती आम्ही जातो. धावपलक दाखवतोय 51 धावा. 51 धावा धावपलकेवरती. शेवटचं षटक आपण पाहतो ठिकाणी मैदानावरती. समाप्तीच्या उंबरठ्यावरती हा बॉल यावेळेस जोरात टाकला होता. डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातावरती आणि पुन्हा एकदा धावबादची संधी आणि अजून एक खेळाडू टीम रॉकस्टारचा धावबाद. धावबाद कारण तुम्ही बघा शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करणं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो सेट बॅटर आहे त्याला स्ट्राईक वरती ठेवणं यासाठी 2 खेळाडूंनी आपल्या विकेटचं बलिदान दिलंय आणि त्यानंतर मैदानावरती आपण पाहतो ठिकाणी तो धावपलिकेचा टोटल आहे तो आपल्या पुढे सेट केला जाईल, आणला जाईल. धावपलक येऊन थांबला 52 वरती. एक बॉल बाकी आहे का चेक करून घ्या एकदा. टोटल धावपलक दाखवतोय 52. विजयासाठी टार्गेट आहे टीम कार्तिकी ॲग्रो 53. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस आम्ही करतोय. यानंतर जो सामना होणार आहे शिवरत्न 11 रांजणगाव आणि गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब नेवासा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या आणि पहिला बॉल वाईड होता का पंच. पहिला बॉल दिलाच नव्हता.
चला 2 फलंदाज, एक बॉल आपला टाकायचा राहिलेला आहे. तो एक बॉल आपण टाकतोय. इनिंग मधला शेवटचा चेंडू आपला शिल्लक आहे. चला लगेच चला फिल्डिंग टीम. चला एक बॉल टाकून घेऊ. बंडी सर टॉस करून घ्या यानंतर होणाऱ्या मॅचचा. शिवरत्न रांजणगाव आणि टीम नेवासा दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी ताबडतोब संपर्क करा. एक बॉल आपण पाहतो ठिकाणी पहिल्या इनिंग मधला शेवटच्या षटकातला एक बॉल टाकायचा आहे आणि तो बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहेत. तर चालू करू आपण पुढे. आपण पाहतो पुन्हा एकदा डाव. राईट हँड बॅटर आतापर्यंत 53 धावा धावपलकीवरती स्कोरबोर्ड शो करतोय. 53 धावा धावपलकीवरती आहेत. राईट हँड बॅटर. हा बॉल यावेळेस समोर आपण पाहतो ठिकाणी डाऊन द ग्राउंड खेळला हा चेंडू. क्षेत्ररक्षक पाठीमागे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. तिसऱ्या धावेसाठी हा अटेम्प्ट होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा शेवटच्या बॉल वरती. नाही 55 झाले. वाईड एक्स्ट्रा डबल ऍड झाला होता कारण मी आधी ऍड केला होता वाईड. 55 धावा धावपलकीवरती. विजयासाठीचं टार्गेट आहे ते 56. चला मी टॉस करतोय आणि हा टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो या स्पर्धेचे इकडे या टॉस साठी जे काही कॅल्क्युलेशन असणार आहे, बॉलिंगचं असू देत, बॅटिंगचं असू देत किंवा या स्पर्धेचे काही नियम आहेत. आता या स्पर्धेचे नियम आहे तुमच्यासाठी काही ते तुम्हाला आयोजकच सांगतील. इंटरनॅशनल रूल मी तुम्हाला सगळे सांगेल. फक्त जे काही स्पर्धेचे नियम आहेत ते तुम्ही आयोजकांकडून समजावून घ्या. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आम्ही या ठिकाणी करतोय. टीम शिवरत्न 11 रांजणगाव विरुद्ध गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब नेवासा या 2 टीम मध्ये मॅच होणार आहे आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या बरोबरीत असणार आहेत. चला दोन्ही टीम कॅप्टन. आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू झालेलं आहे. तुम्ही 7S लाईव्हच्या माध्यमातून YouTube वरती स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा बघू शकाल. इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर आता इथे पुन्हा एकदा आपला गौरव नाईक यांच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करण्यात आलेलं आहे. तर करतोय आम्ही टॉस, जिथे टीम गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब नेवासा आणि गॅटसाहेब काळोखे आमचे कॅप्टन या इथे. टॉस आपण पाहतो ठिकाणी इथे आजच्या दिवसातील होणारी दुसरी मॅच मैदानावरती आहे. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब नेवासा संघाचे कॅप्टन आमच्या बरोबरीत आणि त्यांच्या समोर शिवरत्न रांजणगाव. चला टीम कॅप्टन आणि ज्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो ठिकाणी इथे हा टॉस केला जातोय. सन्माननीय देविदास सर सोनवणे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो ठिकाणी हा टॉस केला जातोय आणि शिवरत्न 11 रांजणगाव आणि त्यांच्या पुढे गुड मॉर्निंग नेवासा हे 2 संघ यानंतर आपण पाहतो ठिकाणी यानंतर मॅच साठी पुढे असणार आहेत. देवादास सरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो ठिकाणी हा टॉस कॉल केला जातोय आणि कॉल गुड मॉर्निंगचा आहे आणि टॉस जिंकलाय टीम रांजणगाव. रांजणगाव टीमचे कॅप्टन आपण पाहतो ठिकाणी इथे आमच्या बरोबर इथे. रांजणगाव टॉस जिंकलाय. या निर्णयाकडे आम्ही येऊ. मात्र आज आपल्या परिसरातली प्रीमियर लीग खेळत आहे
नेवासाची आहे आणि आपल्या भागामध्ये आज इतक्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन, इतकी मोठी प्रीमियर लीग होते, तर आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना आनंद कसा वाटतो आणि या स्पर्धेबद्दल काय सांगताल? खूप आनंद वाटतोय आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची माझी दुसरी वेळ आहे, त्यामुळे अजून खूप आनंद वाटतोय. सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन, 6 ओव्हरची मॅच, टॉस जिंकलाय, पुढे गुड मॉर्निंग आहे, काय डिसिजन असणार आहे? आता बघू 2 मिनटं सर्वांचं डिसिजन घेऊ, काय म्हणताय सर्वजण, आणि मग सांगतो. डिसिजन पेंडिंग आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅटिंग बॉलिंग हा नंतरचा विषय. आज क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण आहोत, क्रिकेट क्षेत्राच्या माध्यमातून या स्टेजवरती आहोत. दुसरं वर्ष आहे तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळत आहे. सो वैयक्तिक तुमचा नेवासा या स्पर्धेमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव कसा आहे? खूप चांगला आहे. आत्तापर्यंत क्रिकेट क्षेत्रामध्ये तुम्ही भारतीय संघाला खेळताना बघितलंय, टेनिस बॉल इंडस्ट्री अनुभवली असेल. मग सर तुमचा भारतीय संघातला आवडता खेळाडू कोणता? MS धोनी. MS धोनी. आणि मग मला वाटतं आता IPL सुरू आहे, मग IPL मधली तुमची आवडती टीम? चेन्नई. नो डाऊट चेन्नई सुपर किंग. डिसिजन पेंडिंग आहे, थोड्याच वेळा तुमचा डिसिजन येईल. यानंतर माझ्या बरोबर इथं आहेत नामदेव सर, जे लीड करतायत टीम गुड मॉर्निंग नेवासा. सर टॉस हरलाय, जर जिंकला असतं तर काय डिसिजन घेतलं असतं? बॉलिंग करायची होती आम्हाला. बॉलिंग करायची होती, बट टॉस लॉस आहे. सो टॉसकडे कसं बघताय आणि ही स्पर्धेमध्ये खेळत असताना आनंद कसा आहे? आनंद आहेच आम्हाला, दरवर्षी आम्ही खेळतो जे प्रीमियर लीग शायनीची. नामदेव सर, मॅच महत्त्वाची आहे, लीग फॉर्मॅट जरी असला तरी हा सामना महत्त्वाचा आहे. आज टीममध्ये असे कोणते प्लेयर आहेत ज्यांची नावं तुम्ही घेताल, ज्या प्लेयरचा खेळ जर चांगला झाला तर तुम्हाला या मॅचमध्ये खरं तर काहीतरी चांगलं करता येईल किंवा संपूर्ण स्पर्धेमध्ये विजयापर्यंत जाता येईल? असे काही खेळाडूंची नावं ज्या खेळाडूंचा खेळ तुमच्या टीममधून होणं गरजेचं आहे? एक नवीन प्लेयर घेतलेला आम्ही, गौतम कडेल म्हणून. आता तिचीच बॅटिंग पाहिजे आम्हाला, तो जर खेळला तर होईल. त्या प्लेअरवरती नजर असेल, त्या प्लेअरनं जर चांगलं क्रिकेट खेळलं तर त्याचा फायदा तुमच्या टीमला होईल. बाकी एकंदरीत ऑप्शनमधून टीम बांधली, नवीन प्लेअर घेऊन तुम्ही टीम तयार केलेली आहे. एकंदरीत टीममधलं वातावरण कसं आहे? कारण नवीन मुलांना घेऊन खेळायचं आहे, सो मग टीममधलं एन्व्हायरमेंट कसं आहे? नवीन कोण नाही, आमचे सगळे ओळखीचे मित्रमंडळी सगळे आमचे. डेंजर. नामदेव सरांनी दुसरं कोणाला घेतलं नाही, खेळतले सगळे मित्रच. मित्र वनव्यामध्ये गारव या सारखा सगळ्या मित्रांना घेऊनच आपण पाहतो वाटेकन नामदेव मैदानावरती उतरतील आणि डिसिजन रांजणगाव द्या. रांजणगाव टीमनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण सांगितलेलं आहे. हा बॉल मॅच आपण पाहतो मैदानावरती सुरू आणि हा बॉल कव्हरच्या डोक्यावरून आउट ऑफ दी पार्क टाकून दिलेला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आपण पाहतो, देऊन जाईल 6 धावा. षटकार. अप्रतिम हिट आपण पाहतो मैदानावरती, कव्हर सीमारेषेच्या बाहेर टाकलेला तो षटकार मैदानावरती आपल्याला बघायला मिळाला. टार्गेट आपण पाहतो 50 पेक्षा जास्त धावांचं घेऊन मैदानावरती दाखल असणारी टीम आहे. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून दूरवरती ठेवलेला हा चेंडू स्विंग मिस सिखा आणि हा बॉल मात्र सरळ रक्षकाच्या हातावरती जाऊन थांबला. पहिल्याच बॉलवरती उडवलेला चेंडू आपण बघू शकलो, सरळ आउट ऑफ द पार्क आणि कव्हरच्या डोक्यावरून टाकून दिलेला लांब षटकार होता. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं शफल करत स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलेला चेंडू ऑरेंज कलरची कॅप परिधान केलेला क्षेत्ररक्षक समोर असणार आहे. कमी धावपलकेमध्ये सुद्धा आपण पाहतो वाटे की मॅच भरपूर वेळा रंगतदार होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी धावपलकेच्या मॅच एक वेगळं सौंदर्य प्राप्त करतात. त्यामुळं इथेही थोडासा मापक खेळ आहे. 6 ओव्हरमध्ये 50-55 धावांची मॅच आहे आणि अशा या कमी धावपलकेमध्ये एक वेगळी चुरस या मॅचच्या माध्यमातून पुढे तयार होईल का किंवा बघायला मिळेल का हे आपल्याला बघायचं. राईट हँड बॅटर, पॉवर प्लेची 2 षटकं महत्त्वाची राहतील. हा बॉल येऊ दिला, कट केला, पॉईंट पुढे. संधी आपण पाहतो ठिकाणी पुढे निर्माण झाली होती. बघायचं स्क्वेअर लेग पंचांचा डिसिजन आणि तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहतो स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून आता पुढे घेण्यात आलेले आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय असेल यावरती लक्ष असणार आहे.
खेळाडू धावबाद हा डिसिजन तिसऱ्या पंचांचा आपण पाहतो ठिकाणी पुढे आलेला आहे. रिस्क होती, थोडंसं धाडस आपण पाहतो पुढे आणि ते रिस्क घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो ठिकाणी पुढे खेळाडू मैदानावरती धावबाद होतील आणि पहिला धक्का असणार हा टीम कार्तिकेय ॲग्रोसाठी. तर आता नवीन बॅटर मैदानावरती पुढे असणार आहे. डाव दोन्ही संघांसाठी आपण पाहतो ठिकाणी महत्त्वाचा, कारण सगळ्यात महत्त्वाचं की पराभव दोघांनाही मान्य नाही. पहिलीच मॅच आपण पाहतो ठिकाणी या स्पर्धेमधले खेळत आहेत आणि पहिलीच मॅच आपण पाहतो ठिकाणी मैदानावरती अर्थात गमवायची नाही आहे, कारण पुढे मग नॉकआउट टेस्टला सामोरं जावं लागेल. त्यामुळे या मॅचमध्ये आपलं सर्वोत्तम योगदान देण्यासाठी दोन्ही टीम पुढे तयार असतील. पहिला खेळाडू बाद होऊन माघारी तर न्यू बॅटर आतमध्ये दाखल होणार आहेत. ऋषी ऑन स्ट्राईक इन. विजयासाठीचं टोटल टार्गेट आहे ते म्हणजे 55 धावांचं. 56 धावांचं टार्गेट आहे. 56 धावांचं टार्गेट घेऊन पुढे हा बॉल शैलेश. वर्सॅटिलिटी प्लेयर आहे हा खेळाडू या टीमचा, ज्यानं बॅटिंग चांगली केली आणि बॅटिंग चांगली केल्यानंतर आता गोलंदाजी करत असताना सुद्धा पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन तो आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. म्हणजे आपल्या टीमच्या बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा चांगलं काम करणारा हा खेळाडू बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून दिसलेले आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, मात्र त्यानंतर त्याने केलेली वापसी, लेग स्लिप डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक तिकडे सोपा झेल आणि या बरोबरीत अजून एक खेळाडू मैदानावरती माघारी टीम कार्तिकेय ॲग्रो. शैलेश पहिल्या षटकामध्ये 2 धक्के आपण पाहतो प्रतिस्पर्धेला देऊन टाकलेत आणि पहिल्या षटकामध्ये टीम रॉकस्टार पुन्हा एकदा कमबॅक करायला सुरुवात करतो आहे. पहिलं षटक आपण पाहतो मैदानावरती होतं ते पहिल्या क्रमांकाचं षटक बघायचंय. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती टाकून पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा या ऑन बोर्ड वरती पुढे पूर्ण असणारा हा धावफलक आहे. 7 धावा धावफलकावरती पहिल्या क्रमांकाचं षटक आतमध्ये टाकून झालंय. शनेश्वर प्रीमियर लीग आणि गेली 11 वर्ष ही स्पर्धा उभी होते, भरवली जाते आणि या वर्षी सीझन नंबर 12 पर्व 12 आपण पाहतो ठिकाणी. खरं तर इतकी पर्व आणि इतक्या पर्वांमध्ये सातत्य ठेवणं वाटतं तितकं सोपं नाही, कारण गेली 12 वर्ष या स्पर्धेचं आयोजन होतं या मैदानावरती या गावामध्ये आणि या 12व्या पर्वाचा चॅम्पियन होण्यासाठी टोटल 16 टीम्स या स्पर्धेमध्ये यावर्षी सहभागी आहेत आणि या 16 संघांमध्ये आपण पाहतो ठिकाणी चुरस आहे, ती मॅरेथॉन आहे, मोठी मॅरेथॉन आहे आणि आज या स्पर्धेतली पहिलीच मॅच आपण पाहतो. 56 धावांचं टार्गेट, त्यामध्ये पहिलं षटक संपलंय, 7 पूर्ण आहेत. पॉवर प्लेचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक. पहिला बॉल पुन्हा एकदा समोर आपण पाहतो, थोडासा लेंथ होता पुढे ठेवलेला हा चेंडू, एकच सिंगल धाव आपण पाहतो ठिकाणी या चेंडूवरती घेतले जाईल आणि एका सिंगलच्या बरोबरीत धावफलक अजूनही एकेरी अंकामध्ये हा धावफलक उभा आहे. शनी शिंगणापूरच्या आपण पाहतो या ठिकाणी एक ऐतिहासिक मैदानावरती सुरू असणारा एक मोठा बॅटल. नेवासा तालुक्यातील सगळ्या खेळाडूंना ऑक्शन पद्धतीतून या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यामध्ये खेळाडू आपण पाहतो किंवा आयोजक कमिटी पुढे काम करताना दिसलेले आहे आणि आज सुपर संडे धमाका असताना रामनवमीच्या शुभ मुहूर्तावरती आज या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो ठिकाणी मैदानावरती केलं गेलं. पुन्हा एक दाडव्या बॅटनं मोठ्या फटक्याचा शोध आहे, मात्र तिथं बॅट आणि बॉलचा संपर्क आपण पाहतो ठिकाणी होऊ शकलेला नाही. कमी धावपलिकेची जरी मॅच असली टीम तरी कमी धावपलिकेची मॅच आपण मगाशीच बोललोय की एक वेगळी चुरस तयार करू शकते. हा बॉल ज्यावेळेस मात्र बॅटवरती मिडल केलाय चेंडू चांगला बघायचंय, मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पाठीमागे आणि त्या क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आणि हा बॉल सरळ आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या बाहेर पलीकडे पडलाय. 6 धावा. एक चूक माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते. तुमच्या चुका माफ केल्या जाऊ शकतात जर तुमच्याकडे त्या चुका मान्य करण्याची तयारी असेल तर. श्री क्षेत्र शनी शिंगणापूर नेवासा तालुक्यातली आपण पाहतो ठिकाणी एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण मैदानावरती खेळत आहे. देशभरातील लोकांचं आशास्थान आणि महाराष्ट्रात शनिदेवांची अनेक तीर्थक्षेत्र आहेत, मात्र शनी शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र एक आगळं वेगळं तीर्थक्षेत्र आहे, कारण महाराष्ट्रात नाही तर भारतात सर्वश्रेष्ठ असणारं तीर्थक्षेत्र म्हणून शनी शिंगणापूरची ओळख आहे. आणि आज याच गावामध्ये ही मोठी प्रीमियर लीग आपण पाहतो सुरू झालेली आहे.
हा बॉल आडव्या बॅटने खेळला हा चेंडू क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाठीमागे उभा करून ठेवलाय. एकच धाव तिथे आपण पाहतो मिळणार आहे. एका धावेनं धावफलक पुढे येतो. हे महत्वाचं आहे की नाही मोठा फटका खेळता आला ना तरी हरकत नाही, मात्र सिंगल डबल धावा सुद्धा अपन पाहतो ठिकाना महत्वाचे असतात. बारिश की बूंदे भले ही छोटी हो लेकिन उनका लगातार बरसना बड़ी नदियों का कारण बन जाता है. वैसे ही हमारे छोटे छोटे बदलाव भी जिंदगी में बड़े बदलाव ला सकते हैं. धैर्य रखे, प्रयास करें, समय बदलता जरूर है. मोठी लढाई आहे आणि जिथे लढाई विचारांची असते तिथे सत्यज्ञान हे तुम्हाला ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरावं लागतं आणि हे सत्यज्ञान इथेही तुम्हाला ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरण्याचं काम करावं लागणार आहे. षटक क्रमांक 2 समाप्तीच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय. यानंतर विजयाचं कॅल्क्युलेशन आपण आमच्या बरोबर येते. यानंतर सांगितलं जाईल 24 चेंडू आणि किती धावांची गरज मॅच मध्ये राहणार आहे. कार्तिकेय ॲग्रो ओहो बॅटचा टॉप एज कॉट बिहाइंडचा हा धक्का क्रमांक कार्तिकेय ॲग्रोला अजून एक तिसरा खेळाडू बॅक टू द पवेलियन. 2 षटक मैदानावरती टाकून पूर्ण झालेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक स्थिर उभा आहे तो 16 धावा. आणि आता विजयासाठी तर समीकरण मैदानावरती पुढे आणलं जाणार आहे. 24 चेंडू अजून मॅच मध्ये शिल्लक आहे. डावात शेष आहेत आणि 24 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 40 धावा. 24 चेंडू 40 धावांची आवश्यकता आपण पाहतो ठिकाणी मॅच मध्ये हे समीकरण आपण पाहतो ठिकाणी पुढे येऊन थांबलंय. 4 षटक टाकण्यासाठी आता इथून पुढचे 4 गोलंदाज आपण पाहतो ठिकाणी पुढे कोणते आणले जाणार आहेत हे आपण पाहतो ठिकाणी इथे पुढे बघितलं जाईल. चार चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता आपण पाहतो ठिकाणी मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि तिसऱ्या क्रमांकाचा षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती तिसरे नवीन गोलंदाज समोर आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती पुढे आणलेले आहेत. राईट हँड बॅटर आपण पाहतो पुढे. डाव आपण पाहतो ठिकाणी महत्वाचा आहे आणि 24 मध्ये 40 ची आवश्यकता आहे. पहिली मॅच आहे, सिमेंट विकेट आहे. काय असणार हे या मॅचचं चित्र येणार आहे आगामी काळामध्ये आपण पाहतो अर्थात स्पष्ट होऊन जाईल. वाऱ्याचा वेग आपण पाहतो ठिकाणी वाढला जातोय. 6 षटकांच्या मोठ्या मॅचेस आपण या मैदानावरती कव्हर करणार आहोत. थोडंसं स्पीडअप करा टीम, थोडं स्पीडअप करा कारण अजून 5 मॅच आपल्याला यानंतर कव्हर करायचे. त्यासाठी वेळ वादळ आलंय. चोवीस चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता आणि हा डाव आपण पाहतो मैदानावरती सुरू होतोय. षटक क्रमांक 3. ओहो पहिला बॉल आपण पाहतो बॅटची एज घेणारा चेंडू होता. पाठीमागे फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहतो ठिकाणी तो चेंडू क्षेत्ररक्षकाने थांबवला. पहिला बॉल वरती मात्र धाव तिथे असणार नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू समोर आपण पाहतो ठिकाणी डाव आपण पाहतो ठिकाणी 24 बॉल 40 चा बदलतोय. 23 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आता पुढे असणार आहे. 23 चेंडू 40 धावांसाठी आपण पाहतो ठिकाणी टीम मैदानावरती लढायचंय. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. 3 विकेट आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो ठिकाणी आता इथे पुढे कमबॅक करायचंय. पुन्हा एकदा वाईट लाईन वरती आपण पाहतो ठिकाणी ठेवलेला बॉल. धाव आपण पाहतो ठिकाणी लागोपाठच्या 2 चेंडूवरती इथे येऊ शकलेली नाहीये. 2 लागोपाठ निर्धाव चेंडू आपण पाहतो टीम प्रेशर क्रिएट करतील आणि रिक्वायर रन रेट मध्ये आपण पाहतो ठिकाणी वाढवतील. त्यामुळं धावा घेत राहणं आणि धावा घेत राहत आपण पाहतो ठिकाणी पुढे धावफलकीचा जो खेळ आहे तो आपण पाहतो प्रेशर क्रिएट न होऊ देता सांभाळणं हे महत्वाचं असणार आहे. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा 3 स्टंपच्या समोर टाकलेला हा बॉल परफेक्ट लाईन लेंथ वरती. डीप लॉक ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे एक सिंगल धाव तिथे असणार आहे. एका सिंगल धावे बरोबर धावफलकीवरती वाढ होईल. धावफलक पुढे 17 धाव.
षटक क्रमांक 3 मैदानावरती पुन्हा एकदा राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन 56चा प्रवास करते टीम. वाईड लाईन वरती ठेवलेला बॉल कव्हर पॉइंट पाठीमागे उभा करून ठेवलाय. एकच सिंगल धाव तिथे असणार आहे. एका धाब्यांबरोबरीत विजयामधलं अंतर बदलतंय किंवा कॅल्क्युलेशन चेंज होत आहे आणि ऑन स्ट्राईक इनला असणार अक्षय बॅटिंग टीमचा चॉईस प्लेअर आहे आणि चॉईस प्लेअर ठेवण्या पाठीमागे कारण सुद्धा तसं आहे, कारण हा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमधला या परिसरामधला एक मोठा खेळाडू सांगितला जातो. जो निशब्द आहे तो अक्षय आहे आणि तो टीमचा चॉईस प्लेअर आता टीमसाठी मैदानावरती कसा खेळतो यावरती लक्ष असणार आहे. मॅच महत्वाची आहे. इथे सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला विजय प्राप्त होणार नाही आणि जे सहज सोप्या पद्धतीने मिळतं ते जास्त वेळ टिकत सुद्धा नाही. अर्ली सक्सेस इज अ कॅम्प, ग्रेट थिंग्स टेक अ टाइम. मोठ्या गोष्टी वेळ घेतात. तिसरं षटक मैदानावरती हा बॉल कव्हर मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक कुलदीप असावा पाठीमागे टिपलेला एक सुंदर झेल आणि या बरोबरीत चौथा खेळाडू माघारी टीम कार्तिकेय याग्रो. षटक समाप्तीची घोषणा पंचांनी दिलेली आहे. 18 चेंडू आता डावात आहेत आणि 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायचे दादूर इथून पुढे 37 धावा. अठरा चेंडू 37 धावांची मॅच. हॅलो, दोन्ही संघाला विनंती आहे बघा, पाणी घेऊन तुमचा येणारा प्लेअर किटमध्ये असला पाहिजे. यावेळेस तुम्हाला पॅनल्टीला माफ आहे, पुढच्या वेळेस तुम्हाला 5 रनाची सरळ पॅनल्टी दिली जाईल. प्रेक्षक सुद्धा त्याला द्यायचंय का मग पॅनल्टी? अठरा चेंडू मध्ये 37 धावांची मॅच मैदानावरती आहे. 18 चेंडू मध्ये 37 धावांचा हा पाठलाग अजून शिल्लक. हा बॉल पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा हा चेंडू चॉईस प्लेअर अक्षय आपण पाहतो मैदानावरती. सिमेंट विकेट तुम्ही बघाल, सिमेंट विकेट पहिल्यांदा खेळलं गेलं. सिमेंट विकेट क्रिकेटमध्ये आणलं ते सोलापूरनं. नानकोट इथे पहिल्यांदा सिमेंट विकेटचा वापर झाला तो सोलापूर इथे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिमेंट विकेट सोलापूरनं आणलं. हा बॉल उंच आकाशामध्ये, शैलेश डाऊन दी बॉल, टेकन अ व्हेरी गुड कॅच अँड बिग विकेट इज गाऊन. डावाला पडलेलं मोठं खिंडार. संघाचा चॉईस प्लेअर मैदानावरती कोसळलाय. जो खेळाडू या मॅच मध्ये गंमत करू शकला असता त्याच अक्षयला मैदानावरती सरळ तंबूचा रस्ता दाखवलाय आणि मॅचचं चित्र बदलून टाकलंय. अक्षय बॅक टू द पवेलियन. नानकोट इथे मॅच फायनल झाली होती, ती म्हणजे मुंबई आणि सनी दौंडची. पुण्यातला दौंडचा संघ होता आणि मुंबईची टीम होती आणि पहिल्यांदा सिमेंट विकेट ते सोलापूरमध्ये नानकोट येथे वापरलं होतं. आणि हल्ली आपण बघतो प्रत्येक स्पर्धेमध्ये सिमेंट विकेट आहे. विजयाचं कॅल्क्युलेशन चेंज होणार आहे. शेवटचे चेंडू मॅच मध्ये शिल्लक आहेत बघायचे 16 आणि 16 चेंडू मध्ये बनवायच्या 37 धावा. 16 चेंडू 37 मॅच आहे. हा बॉल यावेळेस गती परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू यष्टरक्षकाने एकट्यानंच अपील केलं होतं, बाकी कोणी जास्त अपील केलं नाही.
त्या अपीलमध्ये तो कॉन्फिडन्स नव्हता, मात्र अपील का करावी यासाठी सुद्धा कारण आहेत आणि ते अपील तुम्हाला इष्टरक्षक करताना बघायला मिळाला. 15 चेंडू मॅच मध्ये शेष आणि लढाईचे अजून 37 धावांसाठी. 15 चेंडू 37 धावांची आवश्यकता आपण पाहतो ठिकाणी मॅच मध्ये. डाव जितका सोपा दिसत होता आता तितका डाव आपण पाहतो ठिकाणी मैदानावरती सोपा राहिला नाही. हा बॉल पुन्हा एकदा शरीरापासून दूरवरती ठेवलेला हा चेंडू स्विंग अँड मिस ची कहाणी आपण पाहतो पुढे आणि तिसऱ्या पंचांची मदत आता या ठिकाणी घेण्यात आलेली आहे ती व्हाईट बॉल साठी. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब नेवासा संघाच्या कॅप्टनना विनंती, आपण आयोजक आप्पांशी कॉन्टॅक्ट करा. वाईट चेक करायचंय. संदीपजी जाधव. राष्ट्रीय श्रीराम संघ यांच्या वतीनं संदीप मैदानावरती खेळत आहेत. संदीप, आपल्या इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस. सागर भैया बेग यांच्या वतीनं आपण पाहतो संदीप यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांची घोषणा झालेली आहे. मोठं बक्षीस. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आपण पाहतो ठिकाणी पुढे असणार आहे आणि एका अतिरिक्त धावे बरोबरीत धावपलक्यावरती होणारा बदल आणि बदलणारं समीकरण मैदानावरती चेंज होईल. 15 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय हा बॉल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल धाव आपण पाहतो ठिकाणी पुढे असणार आहे. एका सिंगल धावे बरोबरीत आता शेवटच्या काही चेंडूंचा हा खेळ मैदानावरती. पहिली मॅच आहे कार्तिकी ॲग्रो विरुद्ध टीम रॉकस्टार. शनेश्वर प्रीमियर लीग सहा आपण पाहतो ठिकाणी एक मोठा व्यासपीठ, एक मोठा खेळ आणि यांच्या दिवसातील होणारी पहिलीच मॅच आपण पाहतो मैदानावरती एक वेगळी चुरस प्राप्त करताना आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर महत्वाच्या विकेट घेतल्यात फिल्डिंग टीमनं. हा बॉल समोर मिळालाय आणि टाकून दिलाय आउट ऑफ द पार्क. आकाश मार्गानं हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विजयाचं कॅल्क्युलेशन बदलून टाकणारा हा षटकार. गरज होती बॅटिंग टीमला या फटक्याची, कारण थोडासा प्रेशर रिलीज करणारा हा फटका आहे. दबाव थोडा कमी करणारा हा षटकार तिथे मैदानावरती बघायला मिळाला. या षटकाराबरोबर धावपलक्यावरती 27 धावा, 13 चेंडू आणि बनवायचे अजून 29 धावा. शेवटचे 12 चेंडू आपण पाहतो ठिकाणी मॅच मध्ये आता शिल्लक आहेत आणि शेवटच्या 12 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता अजून आहे. 2 मिनिटं थांबवा मॅच. राष्ट्रीय श्रीराम संघाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सागर भैया बेग यांकडून बक्षीस संदीप यांच्यासाठी कंटिन्यू आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. चालू करा मॅच. 12 चेंडू मध्ये आपण पाहतो ठिकाणी डाव जो शिल्लक आहे 12 चेंडू मध्ये बनवायच्यात 29 धावा. 12 चेंडू 29 धावांची मॅच. राईट हँड बॅटर, हृदयाचा ठोका वाढवणारी मॅच आहे. उत्कंठा शिगेला पोहोचली जाईल का? एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला हा बॉल आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे उभे करून ठेवलेत. एकच धाव आपण पाहतो ठिकाणी तिथे असणार आहे. एकच सिंगल मिळेल. एका सिंगल बरोबरीत पुन्हा एकदा आपण पाहतो ठिकाणी समीकरण थोडंसं बदलताना मैदानावरती बघायला मिळेल. एका सिंगल बरोबरीत शेवटच्या 11 चेंडू मॅच मध्ये शेष आणि 11 चेंडू मध्ये
28 धावांची आवश्यकता आपण पाहतो डावामध्ये. 11 चेंडू 28 धावांचं समीकरण मॅच आपण पाहतो मैदानावरती. जवळ आलेला हा सामना आहे. टीम रॉकस्टार बनाम जर बॅटिंग सामना जर जिंकला तर 2,000 रुपये. जर हा सामना बॅटिंग करणाऱ्या टीमनं जर जिंकला, संदीप लांडे यांच्या पैलवान यांच्या वतीनं पैलवान संदीपजी लांडे यांकडून बॅटिंग टीमनं जर हा सामना जिंकला तर त्या टीमसाठी तब्बल 2,000 रुपयांचं बक्षीस. संदीप लांडे पैलवान पैलवान संदीपजी लांडे, बक्षीस 2,000 रुपयांचं. जर हा सामना बॅटिंग टीम जो चेस करते त्यांनी जर हा सामना जिंकला तर 2,000 रुपयांचं पारितोषिक संदीप दादा लांडे यांकडून आहे. आणि हा सामना जिंकण्यासाठी टीम तुम्हाला बनवायच्यात 9 चेंडूमध्ये 27 धावा. 9 चेंडू 27 धावा. सागर भैया बेग यांच्या वतीनं जर हा सामना जर जिंकला, सागर भैया भेक यांकडून सुद्धा बॅटिंग टीमनं जर हा सामना जिंकला तर 5,000 रुपयांचं बक्षीस. मात्र पुन्हा एक निर्धाव चेंडू आपण पाहतो पुढे. निर्धाव चेंडू आपण पाहतो ठिकाणी मैदानावरती. या निर्धाव चेंडू बरोबरीत पुन्हा एकदा मॅचचं समीकरण आपण पाहतो अगदी बदलतंय. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्यात अजून 27 धावा. 8 चेंडू 27 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. नाही बॉल हा चेंडू बॅट वरती मिळेल का? बॉल पुन्हा एक निर्धाव आहे आणि या निर्धाव चेंडू बरोबर समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि बनवायच्या 27 धावा. जवळ आलेला हा सामना 7 चेंडू मध्ये 27 धावा. दूर आहे बॅटिंग टीम. अजून खूप लांबून ओढत आणलाय फिल्डिंग टीमनं हा सामना. कारण 36 मध्ये 56 ची आवश्यकता होती. आता 7 मध्ये 27 टीम दूर आहात. हा बॉल यावेळेस समोर टाकलाय. डीप लॉकअपचा क्षेत्ररक्षक तो बॉल नाही थांबवू शकला. एक बाउन्स घेत हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणि या शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार मॅच मधलं चित्र दाखवतोय. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे अजून 23 धावा. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता आपण पाहतो ठिकाणी मॅच मध्ये. शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी रॉकस्टार पुढे कोणाला आणतो हे बघितलं जाणार आहे. कारण अजूनही सामना संपला असं अजिबात नाही. समांतर आहे अजून आपण पाहतो ठिकाणी ही मॅच. आणि 6 मध्ये 23 धावांचा हा डाव मैदानावरती पुढे येऊन थांबलाय. सहा चेंडू मध्ये 23 धावा. यस बोला. सहा चेंडू मध्ये 23 धावांची मॅच मैदानावरती पुढे आहे. 6 चेंडू 23 धावांचा हा खेळ डाव संपलेला नाहीये. ऑन स्ट्राइक ला बॅटर तयार आहेत. फील्ड सेटअप थोडासा बदलवला जातो. उत्कंठा शिगेला पोहोचवणारी ही मॅच आहे. टीम कार्तिके ॲग्रो सर्व्हिसेस बनाम रॉकस्टार. हा सामना जर रॉकस्टारनं जिंकला तर एक मोठं बक्षीस इथे अनाउन्स केलं जात आहे. 5 चेंडू आपण पाहतो ठिकाणी मॅच मध्ये. बॉलरचं नाव सांगा आम्हाला. बॉलरचं नाव काय? अमोल. हा सामना जर रॉकस्टारनं जिंकला तर 5,000 रुपयांचं बक्षीस. टीम रॉकस्टारनं हा सामना जिंकला तर 5,000 रुपयांचं बक्षीस. संघ मालक 2 मिनिटं मॅच थांबवा.
फिल्डिंग टीमला 5 रनची पेनल्टी मिळते बाय युजिंग सेल फोन. मोबाईल फोन मैदानावरती अलाउ नाहीये आणि ही 5 रनची पेनल्टी ऍड केल्यानंतर आता धावफलक बदलतोय. वाईट बॉलचा हा कॉल आपण पाहतो पंचांकडून. चार चेंडू मध्ये बनवायचे 16 धावा. बॅटिंग टीमला आपण पाहतो मिळालेलं हे बेनिफिट आहे. 4 मध्ये 16ची आवश्यकता. हा बॉल पुन्हा एकदा बॅट आपण पाहतो जोरात फिरली, स्क्वेअर गॅप तिथे मागे उभा करून ठेवलाय. एकच धावेसाठी मात्र तिकडे धावा 2 मिळाले, 2 धावा. आणि या 2 धावे बरोबरीत आपण पाहतो ठिकाणी बदलणारं समीकरण. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायचे 14 धावा. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन. महत्वाचा होता हा बॉल. डाऊन द ग्राउंड आपण पाहतो या ठिकाणी खेळलाय चेंडू. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. रस्त्यांवरती बॉल तिकडे ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये गुड टर्निंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिथे येतील आणि या 2 धावे बरोबरीत मॅच येते. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे 12 धावा. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता आपण पाहतो या ठिकाणी मॅच मध्ये. 2 मोठे हिट. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देत असतो. सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात आणि आज तो बॅटरकडे येऊन थांबलाय. 2 चेंडू 12. मोठा खेळ आपण पाहतो मैदानावरती. ओहो, हा बॉल डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर. शैलेश तिकडे चेंडूला आडवा उभा राहिला. एकच धाव या चेंडूवरती आणि आता शेवटचा 1 चेंडू ह्या मॅच मधला आहे आणि एका चेंडूमध्ये टीम अजून 11 धावा आपण दूर आहात. हा बॉल स्विंग अँड मिस नाही. बॉल बॅटवरती मिडल करता आला आणि या निर्धाव चेंडू बरोबर सामना संपला आणि आजच्या दिवसातील पहिली मॅच जिंकली टीम रॉकस्टार. लगेच मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील आम्ही देतोय आणि यानंतर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या टीमला विनंती आहे आपण लगेच एका लाईन मध्ये क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती या. टीम शिवरत्न 11 रांजणगाव विरुद्ध गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब नेवासा आणि या सामन्यातील शैलेश मॅन ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय शैलेशला. शैलेश या आपण इथे आपल्याला दिली जाईल शनेश्वर प्रीमियर लीग कडून खास डिझाईन केलेली एक सुंदर ट्रॉफी. रवी होंडे सरांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आम्ही शैलेश यांना या ठिकाणी देतो आहे. हॅलो, सर्व खेळाडूंना विनंती असेल बघा आणि सर्व कर्णधारांना एक सूचना असेल की आपण ज्या ठिकाणावरून ग्राउंडचा ताबा घेणार आहात त्या ठिकाणावरून तुम्ही लाईनअपनी आतमध्ये जायचंय आणि मॅच संपल्यानंतर आपण लाईनअपनीच बाहेर जायचंय. अन्यथा त्या संघाला पेनल्टीला सामोरे जावे लागल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि आपला 12वा खेळाडू पहिला चेंडू पडण्या अगोदर या ठिकाणी